ये मस्ती के नजारे हैं तो ऐसे में तमन्ना कैसा मेरी कसम लहराती डगरिया हो तो फिर क्यों ना चलूं मैं बहका बहका दे मेरे जीवन में ये शाम आई है मोहब्बत वाले जमाने तेल गरम झाले त्यात मोहरी आणि जिरे चाहता हूँ किसी की धुन में धड़कते दिल के तराने लिए कांदा टाकते कांदा लाल होईपर्यंत फ्राय करून पहा. आता आपण टमाटे टाकून घेते. टमाटे पण थोडेसे फ्राय करून घेऊया. फोडणीसाठी लागणारे साहित्य अर्धा चमचा चिकन मसाला, चिमूटभर हळद, 1 चमचा तिखट, थोडीशी कस्तुरी मेथी आणि चवीनुसार मीठ, अर्धा चमचा मीठ घेतला. हे मसाले पण आपण तेलात टाकून फ्राय करून घेऊया. लो गॅसवर 2 मिनटं फ्राय करूया. पाहूया 2 मिनटांनी. आपण खोबऱ्याचं कूट 2 चमचे शेंगदाण्याचं वाटण घेतले. फोडणी आपली तयार होत आहे. छान टमाटर आपले नरम झाले. हे आता आपण टाकूया आणि मिक्स करूया. याला पण 2 मिनटं छान फ्राय करून घेऊया. पाहूया 2 मिनटांनी. हे पहा फोडणी तयार झाली आपली. आता आपण ह्याच्यात हे जे आहे ना उकडून घेतलेला छान बटाट्यासारखं उकडून घेतले टाकून घेऊया. पाला आणि आपण त्याचा गड्डा पण घेतलाय. आता याला छान फ्राय करून घेऊया. 2 मिनिटासाठी झाकून ठेवूया. सगळं मिक्स केल्यानं खूप छान लागतं. नवलगोंड भाजीची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया 2 मिनिटांनी. तयार आहे आपली भाजी नवलगोंडची. गॅस बंद करून घेऊया. भेटूया उद्याच्या रेसिपीमध्ये. बाय.